मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज मी तुमच्यासोबत खूप सोपा आणि अगदीच इफेक्टिव्ह म्हणजेच चमत्कारी असा उपाय मी शेअर करणार आहे. 7-5-1चा हा उपाय आहे. तो कसा करायचा, काय करायचा, सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. 7-5-1चा गुप्त उपाय. रातोरात इच्छा पूर्ण होईल. झोपण्यापूर्वी हातावर आपल्याला 7-5-1 लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, फक्त 3 आकडे बरं का, 7, 5 आणि 1 हे रात्री झोपण्यापूर्वी हातावर लिहिले तर तुमच्या आयुष्यातल्या अडकलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकता. हो, हा उपाय इतका गुप्त मानला जातो की काही साधक याला त्रिदेवांचा संकेत असे देखील म्हणतात. पण हा उपाय कसा करायचा आणि त्यामागचं रहस्य काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया. अंकांचा गूढ संबंध भारतीय परंपरेमध्ये काही अंकांना ना खूप शक्तिशाली मानलं जातं आणि त्यामध्ये विशेषतः 7, 5 आणि 1 हे अंक आहे. आता 1 म्हणजे काय, तर 1 म्हणजे सुरुवात, सृष्टीचा प्रारंभ, ब्रह्माची ऊर्जा. 5 म्हणजे पंचतत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, जे भगवान विष्णूंच्या संतुलनाचे प्रतीक मानले जाते. आणि 7 म्हणजे 7 लोक, 7 चक्र आणि 7 ऊर्जा स्तर, ज्यांचा संबंध महादेवाच्या आध्यात्मिक शक्तीशी जोडला जातो. म्हणूनच काही साधक या 7-5-1 क्रमाला त्रिदेवांची ऊर्जा जागृत करणारा संकेत देखील मानतात. 7-5-1 अंकाचे आध्यात्मिक रहस्य. आध्यात्मिक ग्रंथांमध्ये अंकांना फक्त गणित मानले नाहीये, तर प्रत्येक अंकामध्ये एक ऊर्जा असते असे सांगितले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने एखादा अंक, मंत्र किंवा चिन्ह वापरते ना, तेव्हा तिच्या मनातील विचार त्या ऊर्जेशी जोडले जातात. 7-5-1 हा क्रम पण तसाच आहे. सगळ्यात पहिले 7 म्हणजे आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक, 5 म्हणजे संतुलन आणि समृद्धीचे प्रतीक आणि 1 म्हणजे नवीन सुरुवात आणि यशाचे प्रतीक. जेव्हा हे 3 अंक एकत्र येतात तेव्हा मन, शरीर आणि ऊर्जा यांचा एक शक्तिशाली संकेत तयार करतात. हा उपाय कधी करावा? हा उपाय करण्यासाठी रात्रीचा वेळ सर्वात योग्य मानला जातो, कारण रात्री मन शांत असते, आजूबाजूची ऊर्जा स्थिर असते आणि त्यावेळी केलेला संकल्प हा अधिक प्रभावी ठरतो. विशेषतः हा उपाय कधी करायचा ते मी तुम्हाला सांगते बघा. सोमवार, गुरुवार आणि पौर्णिमेची रात्र. पण इच्छा जर खूपच प्रामाणिक असेल ना, तर तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. 7-5-1चा गुप्त उपाय कसा करायचा, आता आपण ते जाणून घेऊया की नेमका हा उपाय कसा करायचा. रात्री झोपण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. नंतर उजव्या हातावर म्हणजे उजव्या हाताच्या तळ हातावर पेन, म्हणतात कोणत्या पेनाने, तर लाल पेनाने 7-5-1 हे अंक लिहा. ते लिहिताना मनामध्ये एकच इच्छा ठेवा. लिहून झाल्यावर डोळे बंद करा. मनात 3 वेळा ती इच्छा म्हणा की माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. मग इच्छा तुमची कोणतीही असू शकते. नोकरीची असेल, प्रेग्नन्सीची असेल, पैशांची असेल, व्यवसायाची असेल, व्यसनमुक्ती हवी असेल, तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, काहीही तुमची इच्छा असू शकते. ती इच्छा 3 वेळा बोला आणि त्यानंतर शांतपणे झोपा. असे तुम्हाला सतत 7 दिवस करायचे आहे. रोज रात्री सेम पद्धतीने करायचे. असं मानलं जातं की 7 दिवसात मनाची ऊर्जा त्या संकल्पाशी जोडली जाते. हा उपाय करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी बघा. हा उपाय करताना ना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या कोणत्या, तर सगळ्यात पहिली म्हणजे उपाय करताना मनामध्ये शंका ठेवू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी अजिबात करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इच्छा शक्य आणि सकारात्मक असावी, कारण जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा ऊर्जा देखील सकारात्मक कार्य करते. अनेक त्यांचा अनुभव असे सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल जाणवू लागले. काहींचे तर जे अडकलेले काम होते ते पूर्ण झाले. काहींच्या घरातील अडचणी कमी झाल्या. काहींना मानसिक शांती मिळाली. काही वेळा असेही होते बघा,
आपण ज्या प्रकारे इच्छा पूर्ण व्हावी असा विचार करतो ना, तर त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या मार्गाने ती पूर्ण होते. म्हणून संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मनाची शक्ती सर्वात मोठी, खरं तर प्रत्येक उपायामागे ना सर्वात मोठी शक्ती असते, ती म्हणजे आपल्या मनाची. जेव्हा आपण एखादी गोष्ट श्रद्धेने करतो तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा वाढते आणि तीच ऊर्जा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. म्हणूनच हा उपाय करताना विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. शेवटचा संदेश सांगते बघा. 751 हा फक्त अंकांचा क्रम नाहीये, तर तो एक संकल्प, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा संकेत आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला आणि मनात चांगला विचार ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला दिसू शकतात. जर तुम्हालाही हा उपाय आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 751 असं लिहायला विसरू नका. त्याचबरोबर मनापासून हा उपाय करायला देखील विसरू नका. खूप साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात, तर तुमच्या कोणत्याही समस्येवर तुम्हाला योग्य ते क्रिस्टल ब्रेसलेट सजेस्ट आम्ही करतो. आमच्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. म्हणजे बघा, नोकरीसाठी पण आहे, व्यवसायासाठी पण आहे, त्याचबरोबर प्रेग्नन्सीसाठी आहे, भरपूर पैसा मिळण्यासाठी आहे, कर्जमुक्तीसाठी पण आहे. अशा वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे क्रिस्टल ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला एखादं क्रिस्टल ब्रेसलेट तुमच्या समस्येनुसार घ्यायचं असेल तर स्क्रीनवर आम्ही व्हॉट्सअप नंबर देतो, त्या व्हॉट्सअपवर जा, मेसेज करा आणि तुम्ही आत्ताच तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर बुक करू शकता. चला मग, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काल सांगितलं त्याप्रमाणे आपल्या या चॅनलवर बरोबर दुपारी 1 वाजता एक व्हिडिओ येणार आहे जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असणार आहे. बरोबर दुपारी 4 वाजता एक व्हिडिओ येणार आहे जो राशी भविष्यावर असणार आहे. त्याचबरोबर बघा, स्वामीमय राशी भविष्य आपलं चॅनल आहे, त्यावर पण बरोबर दुपारी 1 वाजता आणि 4 वाजता राशी भविष्यावरच व्हिडिओ येणार आहे. म्हणजे एका दिवसामध्ये 3 राशींवर आपण व्हिडिओ पोस्ट करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला लवकरात लवकर त्यांच्या राशीबद्दल माहिती मिळावी म्हणून. त्यामुळे दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.